जय शिवराय मित्रांनो, मी आपला सर्वांचा मित्र वैभव सौंडकर पाटील. तर मित्रांनो, हंबीरराव मामांनी एका रात्री 600 मुघल कापले आणि त्या रात्री नेमकं काय घडलं हे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कारण आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं, मराठ्यांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम फत्ते केली आणि दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये पहिल्या वेळेस असं घडलं की दक्षिणेतील मुसलमान उत्तरेच्या मुसलमानाबरोबर लढले. छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत आदिलशाही या औरंगजेबासोबत लढली, असं पहिल्यांदा घडलं. आणि त्यामुळं तो औरंगजेब चौताळला, कारण त्याला एकाच वेळी 3 तडाखे बसले. पहिला तडाखा की छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजी महाराजांनी पहिला तडाखा दिला तो म्हणजे बुऱ्हाणपुरा. अरे एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं आणि डोळे मिटावे आणि पुढे स्मशान दिसावं, अरे अशी अवस्था या बुऱ्हाणपुऱ्याची केली होती. आणि दुसरा तडाखा दिला तो म्हणजे दक्षिण दिग्विजय. आणि औरंगजेबाला तिसरा तडाखा बसला तो म्हणजे त्याचा स्वतःचा मुलगा अकबर तो संभाजीराजांकडे आला. त्याला माहिती आहे, अरे औरंगजेबाला दुसरं कुणी नमू नाही शकत, दुसरं कुणी झुकू नाही शकत, तो फक्त आणि फक्त म्हणजे संभाजीराजा. त्यामुळे तो संभाजीराजांकडे आला आणि औरंगजेबाला फार संताप आला. हा औरंगजेब म्हणाला, पहिले हम आदिलशाही को देखेंगे, बाद में मराठों को. आणि औरंगजेबाने एका महिन्यात आदिलशाही घेतली. अरे औरंगजेबाला आदिलशाही घ्यायला 1 महिना बस आहे, पण हे स्वराज्य घ्यायला तो तडफडतोय. अरे कितीतरी त्या स्वराज्यासाठी टकरा मारतोय, तरी सुद्धा हा स्वराज्याच्या घशात येत नाही. अरे धाडस कोणाचं, हे शौर्य कुणाचं, हा पराक्रम कोणाचा? फक्त आणि फक्त माझ्या सर्जा संभाजींचा. आणि आदिलशहाकडे एक सर्जा खान नावाचा सैनिक होता आणि याला सांगितलं, हम तुझे जीवन दान देंगे, लेकिन इसके बदले हमको संभा वरना हंबीर चाहिए. आणि निघाला तो सर्जा खान, निघाला संभाजीराजांच्या मागावर. आणि एवढी बातमीच गुप्तहेरांनी हंबीररावांना सांगितली आणि कडाडले हंबीरराव. अरे या संभाजीराजांच्या मधामध्ये एक हंबीरराव नावाचं वादळ आहे आणि निघाले हंबीरराव या सर्जाखानाच्या मागावर. अरे त्याच रात्री माझ्या हंबीरबावांनी या सर्जाखानाचे 6 मावळे निघाले त्याच वाटेने. आणि या सर्जाखानाचे याच रात्री माझ्या हंबीररावांनी 600 मावळे मारले. आणि तो सर्जाखान या सह्याद्रीच्या जंगलातून पळून गेला. पण सर्जाखानाला पण माहीत आहे, अरे मराठे त्यांना रणांगणात नाही मारता येणार, त्याला काहीतरी डाव्याने डावाकला पाहिजे. आणि तो सर्व दारुगोळा घेऊन हंबीरराव निघाले. आणि त्याच संधीचा या सर्जाखानानं फायदा घेतला आणि त्या सर्जाखानाने एक तोफ घेऊन या दारुगोळ्यावर सोडली. अरे त्याच वेळी सुई करत हा दारुगोळा या मराठ्यांच्या दारुगोळ्या सुई करत तो गोळा निघाला मराठ्यांच्या दिशेनं. अरे त्याच वेळी हंबीररावानं पाहिला, अरे तो गोळा या दारुगोळ्यावर पडणार आणि काही मराठा सैनिक मारले जाणार. अरे त्याच वेळी माझा हा हंबीरराव सरसेनापती हंबीरराव मोहिते त्याच गोळ्यापाशी गेला आणि त्या गोळ्यानं माझ्या हंबीररावांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. अरे हे बलिदान हंबीररावांचं व्यर्थ गेलं नाही, अरे या स्वराज्याच्या कामी लागलं. अरे असा एक मावळा माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी तयार केला होता की जो स्वतःच्या मरणाला पण भीत नव्हता. अरे मराठे हे एवढं बोलून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काहीतरी नवीन पाहून घेऊया.